मग ते कॉलेजला जास्त दिसत असतील ना मग. हा त्या मैत्रिणी काही नव्हत्या मग लग्नात दिसले नाहीत मले. नाहीत का तुला मैत्रिणी नाहीत का? मैत्रिणी आहेत नाही तर काय तर मले. पण तुम्ही ना कुठे बापा चानस दिला त्याला याचा. लग्न तर एवढ्या लवकर काढलं की बस हे राहतो रात. कसे काय येतील मग त्या? काय घाललं बापा लोक राहतो राहत. ते असतं बापाचा फोन आलता की आमच्या पोरीचं आदर्श लग्न करणार, आजच करणार, ढमुकच करणार, कोणाला आजला आणू नका, ढमुक करू नका. त्या बापाचा असतं फोन आलता बापा. आमच्या नको बोलू बापा तू. तुम्ही नका सांगत जाऊ. तुम्ही ना सांगलं शिन त्याईले लवकर काढा म्हणून. तुम्हाला तशी बी घाईच होईल होती ना लग्नाची. नाहीतर मी व्हिडिओ कॉलवर काही बोललो नाही. तुम्हाला असं वाटलं असं काही हे जमत नाही. आता हे लग्नच लवकर काढायला पुरते म्हणून तुम्हीच आहे. तुम्हीच केलं हे सगळं. नाही केलं मॅट. काही नको बोलत जाऊ. त्या बापानंच केलं हे सारं. काय एवढं फटकन लग्न काढलं घेणं देणं. कायचं काही कोणीच नाही आलं लग्नात. काही नाही. मेळही नव्हता. काही खाया प्यायची लाईन नव्हती. काहीच केलं नाही त्या बापानं. चहा होय द्या बापा. आता हा टाइम तो आहे काय लग्नाच्या गोष्टी उकरून काढायचा? हा सांगा ना. जाऊ दे मग सांग ना अजून काही तुझ्या कॉलेजच्या गमती जमती सांग मला. काय बोलत तर जात द्या बा. मी विचारू का तुला सारं? आता काही नाही बा कॉलेजच्या गमती जमती. तुम्हीच सांगा ना. तुमच्याकडे लय असेल. तुम्हीच सांगा. काय सांगू बाबा 10वी न पास. मी कोणत्या कॉलेजला गेलो. हिला कॉलेज सांगू तर आता मी फालतू विचारलं तिला कॉलेजच्या गमती जमती. नाही बा आपल्याकडे काही नाही काही. काहीच नाही. आमचं कॉलेज असं तो घंटल होतं ना. कॉपी सेंटर होतं. कोणी पोरी येत ना कॉलेजले. 12 महिन्याचं एकदा जा पेपरले. असं कॉलेज होतं माझं. हो का बापा. मग तुम्ही कॉपी सेंटरच्या कॉलेजवर होते काय? मग तुम्ही कॉप्या करूनच पास झाले असतील है की नाही? हा बापा पुन्हा कॉपी नाही केली. हा अभ्यास करत जा मी. निम्मनच्या झाडाखाली बसून लय अभ्यास केला मी. पुस्तक पाठ केले. असे पेपर लिहिले घरात परप बिलकुल. मागे पुढे ना पाव मी. पोरं सारे कॉप्या झालो मी मामानं आणली हो पेपर मध्ये. बापा रे. मग तुम्ही खूपच हुशार आहा बापा. पुस्तक पाठ केले तुम्ही ना. तर म्हणा लागेल पण तुम्हाला. हुशार आहा तुम्ही. पण सांगत नाही तुम्ही. तिकडे फक्काला मारून राहता म्हणून दुसरं काही सांगते की नाही काय सांगा? सांग मग काय तर नवीन विशेष काही असेल ना. घडामोडी घडल्या असतील ना तुझ्या काही. हा मग तुला काही बॉयफ्रेंड गिफ्रेंड असेल की नाही? असेल ना. काही बोलता तुम्ही तर. मी नाही बोलली बा कोणा पोरासोबत कॉलेजमध्ये कधीच नाही. मला बॉयफ्रेंड ना बॉयफ्रेंड काहीच नाही. पोरीचे असतात म्हणून म्हटलं मी. पोरीच्या मागं फिरतात ना पोरं. पोराही मागे नाही फिरत पोरी मागं पोरं फिरतात म्हणून म्हटलं तू असतील बा 1-2 असतील ना काही ना काही असेल ना कुठे ना कुठे. आता मला सांगत नाही का? तर मी काय तुला सोडून देऊन राहिलो का? आता लग्न झालं आता आपलं. सांगितलंच काही नाही होत ना. मला असं विचारून राहिले मी का तशी दिसून राहिली काय? त्या पोरीमधली दिसून राहिली का मी की बॉयफ्रेंड वागवतो म्हणून? तसं म्हणायचं नाही मला डबल आता. आता म्हटलं तशातली नाही मी. मला पटतही नाही ते कोणा पोराबरोबर बोलणं. विचारा ना आमच्या कॉलेजमध्ये की मी बोलू का कोणासोबतच नाही. नाही मा म्हणणं पण मग असते बा काही ना काही म्हणून मी म्हटलं. काही ना काही अशी ना टाका बुकले. काहीच नव्हतं राहू दे. हे असं काही बोलू नका बा तुम्ही. मला खराब वाटते असं बोललं की. मी नाही त्यातली मला म्हणून राहिले तुम्ही तर. काहीच नव्हतं बडा इथं. जेवण मला काहीच नाही इथं. लफडं गिफडं काहीच नव्हतं. सांगून राहिली हे वस्तू करून विचारून राहिलो पण काय सांगायचं. खरं बोलून राहिले पण काय बाबा तुम्ही बी शक पकडता. मस्त विचारून राहिले खोदू. आता मी नाही त्यातली तर काय सांगू तुम्हाला आता. माय बाई बोलता झोपून गेला माय बाई. आता काय माय बाई काहीच नाही. सारा खेळटीच मोडला आता काय खरं आहे माय बाई. माय बाई कर लाईट बंद आता राय झोपून. हे तर काही उठत नाही आता. पुराले बी आणि मा सुनीले काहीच सुट नाही जरासं काही. दरवाजा उघडा आहे ना आणि अजून 8 वाजले तरी उठायचा पत्ता नाही की कोणी येईन घरात की पाहिन आपल्याला. काहीच घेणं देणं नाही यायले. मस्त सण झोपेला. कोणते धसाचे रस केले काय माहिती ना रात्री तर. एवढ्या 8 वाजे लोक झोपा लागून राहिल्या. जरासा काही चेव नाही त्याईले. सण झोपेला. गंठन रे गंठन उठ ना. 8 वाजले ना. आवाज देणारच नाही ना कोणी. सण झोपेलात ना ते. काय बापा याचं यायले माहित बापा कधी उठतात आता. हे तर आवाज देऊन राहिली तरी एक आवाज द्यायचा ना पत्ता नाही यायचा. राधा उठवा बाई राधा. 8 वाजले ना माय. पाय ना किती दिवस आला वरत. उठ लवकर. काही फायदाच नाही ना आपला आवाज देऊन. जाऊ का नाही तर अंदर उठू का द्यायले. जरा जाता येत नाही आपल्याला आणि बाहेरून आवाज देऊन राहिले तर आवाज द्यायला पत्ता नाही. आता करा तर काय करा. कसं काय उठवा यायले तर नाही तुरने पोरात अंदर जायला आपल्याला लाज वाटून राहिली. जाताच येत नाही ना. कसंच काय जा आणि उठून नाही राहिले. एवढे सण झपेलात कुंभकर नावाने. एकदा आवाज देतो आता. उठले तर उठले नाही तर झप्पा बापा. 10 वाजे लोक झपा की 11 वाजे लोक झपा. गंठन राधा उठवा बाय. 8 वाजून गेले ना. उठणं लवकर. गंठन आवाज देत नाही. झपेलात ते झपा म्हणा बापा. 5 वाजे लोक संध्याकाळच्या. चल नाही बाई मी चालली जातो आता. काय करू उठू बरं. उठत ना काही नाही.
नीता जाय ना माय बाई त्या गंठ्याच्या मायले कालच्या काल त्याला धाडलं बी लागे सुनीले आण्याले आणि आणलं बी घरीन लागे पूजाही केली न लागे मस्त धराढोर मस्त चालू आहे त्याचा आता माय आपल्या जमान्यासारखं आहे काय आपण लय राहत जा 15-15 दिवस आपल्याला न्यायले कोणी ये नाही आणि चिंताही नसे राहिले पण आताचे पोरं नाही ना आताचे पोराले तर घाई होते माय बाई लग्न झालं काय की दुसऱ्याच दिवशी आले आणली बायकोन लगे झाले सगळा कार्यक्रम असं आहे आताच ना ते तर आहेच म्हणा घाई तर होतेच पण बाई एवढी नवही नाही पाहिली बापा आपल्या जमान्यात मस्त होतं बाई असं पोरीले राहिले भेटे 8-10 दिवस आणि मस्त होत जाय आपण या पोरायले म्हणून काहीच फायदा नाही ना आजकालची पिढीच तशी आहे ना आपण किती काही म्हटलं तर ते थोडे आपल्या म्हटलं ऐकणार आहे ते त्याला जे करायचं आहे तेच करतात ना ते आपण किती काही बोलून काही करून ते काही फायदा नाही आपला आहेच मग आपण म्हणून आणि बोलून कायच फायदा ते त्याच्या मनानं करतात ना हो द्या त्याच्याच मनानं आता त्या गंठ्याच्या मायला काही लाज आहे नाही तिनं आपल्याला कुकात बोलावलं नाही कपडा घ्यायच्या अगदी सांगायला नाही आली की कपडा घेतला की काही नाही शिदोरी दाखवली नाही लग्नाचं काही सांगायला आली की लग्न आहे की काही आहे आणि आता लग्न झालं तर नवरी पायाले तेही बोलायला नाही आली ते आणि पूजाही झाली तिचे सगळंच झालं म्हटलं आणि कालच बोलावलं नाही आपल्याला एवढी लाज सोडते का कोणी तिला तर अकात घडवायचाच आहे ना मग आता मनातच बसेल आहे ते चांगली आता आपल्याला एवढा नेता जाय काय नाही बोलावलं तर नाही बोलावलं चांगलं झालं ना उलट नाही बोलावलं तर डोक्याचा ताप कमी झाला तिकडे जावं असं करावं तसं करावं तर मिरो मिरो करा जाऊ द्या ना झालं ना अटपलं ना ते ना आता काही गोष्ट नका काढू तुम्ही ते तर आहेच म्हणा आता सगळं झालं निरे फिरे गंठ्याचं लग्न झालं नवरी आली घरी लागे त्याचा कार्यक्रमही झाला असेल आणि आपण इकडे तोंडाच्या वाफाच गमावून राहिलो जाऊ द्या आता तो विषय सोडून द्या गंठ्याचा झालं ना त्याचं लग्न आली ना त्याला आता बायको जाऊ द्या काही टेन्शन घेऊ नका झालं ना चांगलं त्याचं आपलं काय आहे मग या वर्षीचं पापड गिपड शेवया कुरड्या कशा करता मग काय घरी करता की काय मशीन गिशीन आणायचं आहे का काही इरादा मला तर असं वाटून राहिलं की आता कसं पापड मशीन आणा बा ती परवडते माय ते पापड मशीन लय कुटाण्याचं काम आहे ते लय 2-3 बाया गुत्तात त्याच्यात काही काम होत नाही बरोबर त्याला लाईटही पाहिजे आपल्या गावात कुठे लाईट राहते काय 17 खेप तर जाणं येणं करते उन्हाळ्याची एवढे पैसे गुतवायला पुरत नाही त्याच्यापेक्षा की नाही दुसरं काही करा की बस बिना लाईटचं असेल आणि कसं आपल्याला पैसे भेटतील त्याच्यातून असं काही पहा बा सोप्यात सोपं मग आता असं काय पहा माय आता विचारच करावं लागेल मग आता असं हातावरच्या शेवया करता का मग त्या परवडतात त्याला काहीच नाही लागत हो ते माझी सासू करत जावे ना पाटावरच्या शेवड्या करत जाय मस्त येत जाते आणि सरगुंडे करत जाय सर आणून ते दोन्ही करा मला असं वाटते हा बाय ना मला तर हे डोक्यातच नव्हतं पुणे मुंबईचे लोक लय खातात ते आवडीनं खातात लय दुरून दुरून ऑर्डर देतात ते आपण करता का तेच आणि तिकडे जिकत जाऊ मग आपण कांड्या कुरड्या बेबड्या ते पुणे मुंबईचे लोक लय आवडीनं खातात म्हटलं खेड्या इकडे केलं की नाही ते लय पट्टे म्हटलं असं वाटते मला की इकून करत जा आपण आणि तिकडे पाठवून देत जा पॅकिंग करून घेतात ते लोक आणि लगे पैसे चांगले देतात त्याचे आपल्याला तेच करायला पुरते आता आणि अजून एक बाया हो ते चोपटाच्या वड्या कैण्याच्या वड्या करोळा ते वाऊ घालायला करायला कुठे टाइम आहे त्याले तर आपण कसं इकडे बनवत जाऊ त्या आणि तिकडे पॅकिंग करून पाठवून देत जाऊ तिकडले लोक असे हे आवडीनं खातात तर कसं आपण हे सगळं मिळून करत जाऊ पॅकिंग करत जाऊन तिकडे पाठवून देत जाऊ मग पुन्हा मुंबई हे परवडते आपल्याला बरं करता ना मग पण नक्की मग कसं मा भावाला फोन करतो मी सांगतो मग तसं तिकडे ऑर्डर भेटत जाते मग आपल्याला इकडे सांग ना मग शांता काय तू टाइम लावून राहिली पटकन फोन कर आता आजच तुझ्या भावाला सांगून दे म्हणा आम्ही असा व्यवसाय धंदा करून राहिलो म्हणा तर कसं तिकडे तू लाईन लाव म्हणा आता हा आजच सांगतो मी त्याले तुम्ही काही टेन्शन नका घेऊ आजच करतो मी क्लिअर सांगतोय तुम्हाला उद्या आता हो सांग मग आम्हाला काय म्हणते तुझ्या भाऊ तर काय बाबू गंठन जमलं की नाही बापा आला मेळ आता तुम्ही विचारून राहिले बा आता तुम्हाला राजा विचारत काय काम आहे ह्या गोष्टी काही आहे बा तुम्ही तर का गंठन गावातले लोक मजा करत असतात का मजा काही समजत नाही का बे तुले हेंबाळले का त्या काय करा हे समजत नाही का बा आता तुम्ही मजा केली पाटील तर चालते बा एका वयाच्या आपण पण आता हा बुडा सांगा बा या समाज भाऊची वय आहे का मला आता माई मजा करायची बाबा हुकेल कसा बोलायला पुरत नाही बाबा फालतू आपण उतरून घेणार हातानं गंठन गड्या आता लग्न झालं तर विचारते कोणी बी तुले आता काय बाबा विचारलं सांगितलं पाहिजे माणसानं त्यात काय लाजून राहिलं सरमून राहिला तू कोणी बी आदराने विचारत असते गड्या गावात लवायचं लग्न माहीत व्हायला एकट्याचं तुमच्या कोणाचे लग्नच नाही होईल गावात हो बिन बायकेचाच सरे फक्त या गावामध्ये फक्त एकट्याचं माहीत लग्न व्हायला जो तो आला की ते विचारते मला का गंठन काय झालं कसं झालं अरे काय भाव हो तुम्ही नाही ते दुनियादारी पाहायला ना उठलं सुटलं की मला विचारता भाव हो का गंठन अनुभव कोणी विचारत राहते गड्या कशी राहिली रात काय झालं कसं झालं कोणी बी कसं विचारते प्रेमानं आपलं आता सांगितलंच त्याच्यात काय आहे
मी म्हणतो माया रात्री चिंता केल्यापेक्षा तुमची रात कशी गेली ती तुम्ही पहा ना. हा मला विचारल्यापेक्षा आपला स्वतःचा अनुभव स्वतःच आठवा माणसानं. काय झालं तर काय नाही तर कुठलं सुटले कोणी मला येऊन राहिलं विचारून राहिलं. जसं नवईचं लग्न माझं झालं एकट्यानं मीनच पहिली रात पाहिली. काय बापा कसं हे गाव आहे बापा. काही बोलू नको बापा. तो गरम होऊन राहिला. कोणतरी त्याला फोडणी दिलाय. हो त्याला पहिले बोर करायची गावामध्ये म्हणून तो गरम होऊन राहिला. कसं त्याच्या आठाने पडायला एक तर काही एकदा बोलीन फालतू आपल्या हाताने उतरून घ्यायला लागेल. अडसा बोल नको बाबा पाटील. काही नाही समजत भाऊ. मी काय बोलतो मला काय हिंदे ना. मग काय म्हणतात सासू सासरी. हा काही फोन गिनवर बोलत असते की मला सासू सासऱ्याच्या सोबत. हा काही म्हणत असतील तुले असं की तसं पाहुणे बा ढमुकी टमुक. काही विचारायची गोष्ट आहे का. ज्याचा सोय राहता त्याशी तुम्हाला बोलणारच आहे बाबा. सासू सासरे आहेत नाही एकतं त्याच्याशी फोनवर बोला लागेल नाही तर काय तर. तुम्ही राजा काही विचारता बाबा पाटील. मी काय गाव हेमाळच आहे बा. गंठन नवीन झेंडूबाम हे आली का बापा. आता काय विचारते काय माहिती नामदेवराव. गंठन चालताय आपल्या कामाले. हायब्रिड सोंग नाही गाडा आपलं. नामदेव राजा लोक आताच झालं मायान. आता हायब्रिड सोंग यायला नेता तुम्ही. तर भूषण का गंमत हांग खातून का राजा. आपण येतो हायब्रिड फायब्रिड सोंग यायले. काय राजा तुम्हाला समजत नाही राजा. हेंबळ राहिले का तुम्ही. काय खाऊ असेल गोटे कामाला जाय ना आता मरण. आज लोक तर काही केलं नाही. आजची काळी तटी नाही केली. बुढीच्या भरशावर जीवन जगत होता. आता लग्न झालं सुधारणं जरासा. कामाला असं पर पहिलं पाहिजे माणसानं. आम्ही पाहून घेईन नामदेव. तुम्ही काय सांगून राहिले तुम्ही. माय बुढीन मग बायकोन मी पाहून घेईन काय तर मग गोटे खाऊ घालतो त्या बायकोले. काय येतं कुसय. कामाला जाणं नाही धामाला जाणं नाही. घर कसं चालेल हराम खोरा. अगदी साऱ्या दुनियाचा कोणतंही काम म्हटलं की नाहीच म्हणते. हॅबिट सांगायले यायला का रोग येऊन राहिला का तुले. मी मा पाहून घेईन. तुम्ही काल सांगून राहिले मग शांतपणा शिकून राहिले घेणार नामदेव भाऊ. बाबू घंट्या मी तुला सुद्धा सांगून राहिलो त्या कामाची गोट आहे. मी काही तुला बुरं नाही पाहून राहिलो की. आता काम धंदा कर बाबू. आता 4चे 6 होतील. लक्ष दे बाबू आता. जर काम धंदा करशील तर खायला भेटीन. मा कामाला नको येऊ पण दुसऱ्याच्या कोणाला लाग जाय. कोणाच्याही कामाला लाग जाय. पण आता काम करत जाय जरासं गैदी नको राहू. काय तुमचं भाषण दे ना. आता माझ्या बुडीमध्ये खाऊ घालायला तयार. 4 एकर माझं वावर मला काल कामाला जावं लागते. हो जा अंगार पडीन ना बाबू. ता समजेन तुला. बुडी वर गेली की नाही मग समजेन तुझी नानी सपनात येईन. मग की नामदेव हो बोलवत ते खरं आले. हे अंग जास्त काही राखू नको बाबू. हे सांडासारखं शरीर काही कामाचं नाही गे. खस्स खस्स काम केलं बाई आवया. आम्ही कप्प कप्प काम करत जा. तर हे दुनियादारी दिसती आम्हाला. तू असा हैदीपणा करशील तर 2 टाइमचं खायला नाही भेटणार. का लेकर बाकर झाले चड्ड्या नाही भेटतील त्याले. विचार कर जरासा. हा नामदेव आला की भाषण सुरू करते बाहेर त्याला. मग आम्ही पाहिजे राजा मग तुमच्या शेती चाललो बाबा. मी लोकसा खाता राजा. काय मग खरं बोललं की लोकांनी मिरच्या थांबतात. कसा गेला फोन. हा मित्र कसं आहे मग हे. व्हिडिओला लाईक करा शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रघु कसा काय इकडे मला बा चक्कर तो ना. काहीच नाही गड्या. 200 रुपये पाहिजे होते उसने. वस्तीन तर दे मग आपल्याला. काय काम पडलं बा पैसे उसने पैसे तुझ्या दोस्त बघ नोटात बा. तू आज पैसे मला मागायला आला. त्या तोंडाची चवच गेली माया. आणि नाताला मागितले मी पैसे पण तो देऊन नाही राहिला खायचा. कसं मला मटण आण नाही गड्या. असं मटणची भाजी खाल्ली की चव तरी येते मा तोंडाले. काय बेजा पानचट झालं माया तोंड असं खुरी चाललं का. त्यानं 200 रुपये देणं. सांग बा गड्या रघु. उघड्या भाषेत उघडा गेला सारे रात हिव आणि मेला. अरे बा मा पीक सारा नाश व्हायला रे बाबा. आता हे कांदा गहू सारे बरबाद झालं. गार पडली. कुठून तुला पैसे देऊ बाबा. वावराला माझी थंडी झाली. मीच तर कसे दिवस काढून राहिला मामाला माहित आहे बाबा. शिवल्या मागे फिरतो. काही त्या गंठ्या माझ्याकडून काही 50-100 घेतो. मागवतो कसं तरी. का तूही फटका जास. मला आटला असतील बाबा तुझ्या जो काही. आलाशील ना काही निराधार गिराधार. अरे ते मोदीचे पैसे भेटले 2-2 हजार रुपये. मग ते आले असतील ना. दे मग त्यातले 200 दे. मा पोऱ्या फुले बाताला बापा. काय सांगू तुले. मोबाईल मध्ये फक्त त्याला मेसेज पाहायला घेतली काढून त्यानं. मागच्या मागच अशीच पुरू नाही देत तू गोळी. या घंट्या लग्नात काय ना काही हात मारला असेल ना तू ना. काही काढलं असेल ना खुळण गिळं. काही ना काही मेळ आणला असेल ना याच्यात. काही पार्टी मार्टी. काही ना काही तुला का जुगाड लावले का आपल्या मटणाचा. तुला का दलाल गिरायला दिसतो का लोक संबंध जोडणारा. काही बिला का काही बोकत राहिले का. ह्याच्यात कोणता हात मारू बा मी. आता कपड्याचे पैसे घेतले मी. हुंडा घेतला की काय घेतलं. काही लेका काही बोलत राहतो बा तू. हात मारला अशी म्हटलं काही ना काही जुगाड लावला अशी. आता कसं पोरगी थोडी बट्टा लागेल होती. म्हटलं काही पोरीच्या बापाने दिली असती. पोऱ्या फसवायचे. काही ना काही शाळा फिरवली अशी म्हटलं तुला तर साऱ्या गोष्टी माहीत आहेत. कुकडे काय होतं तर. हो तो पोरीचा बाप चुनखो
पैसे देते मले लग्न असतं का असं केलं की चहा पयार घोटलं त्यानं पंगतची तर सोय नव्हती त्याची आदर्श हाणलं का त्यानं आणि कुठून पैसे देणार आहे तो चून खाऊ चिकटले का गोंदासारखा ते मग काही ना काही आता ते गंठनच्या मस्तकी मारलेले खो एवढी मोठी फालटी पोरगी तुम्ही ना तर मग काय नाही हात सरका केला जाशील की नाही मला शिकून राहिले का तुम्ही काव्य ते बी शिवले असले का असं होणारच नाही बाबा तुला एक गोष्ट सांगू काय दोस्ताच्या खातीर सांगतो तुला कोणाला घात बॉम्ब नको करू बरं कसं शिवलालने याच्यासारखं करून गेलाय बट्टा लागेल पोरगी होती गंठ्या मस्तकी मारली त्यानं 50,000 घेतली त्यानं 50,000 लग्न करून द्यायचे गंठ्यासोबत हो 50,000 मग तुला काही दिलं नाही का त्यानं का बे हो तू काय नाही हात जिन्न बापा माई हिस्सा आहे त्याच्यात पण तू देऊ रुपया फेकून नाही मारून राहिला मुली मी रोज जाऊन राहिलो त्या घरी घरदार करून राहिलो पण तू रुपया देत नाही मुली मागू मागू थकलो का मी झाले बे देणं बी झाले धमकी त्या शिवलेले टडतले नाही काय ते मग तो काय तर मला सांगतो म्हणा घंट्या मायले बट्टा लागेल पोरगी घातली म्हणून घरात काही कामाची पोरगी नव्हती फोन चालली होती म्हणा अशी धमकी दिली की तास तर पैसे देतो काढून घरातून आणून तुले तसे काही पैसे देत नाही तुला तो बाबा मी होतो त्या संबंधात त्या गोंटी माय मला चपला मारीन बाबा असं सांगायला जाईन तो शिवल्या का करा बापा त्यानं पहिले शिजून ठेवलेशीन काय ना काही तो काय बावली बिल्डिंग शिवल्या बापा तो त्याचं काय सांगता येते भरोसाच नाही त्याच्यावर आपला चानस पाय गोड बोलून त्या शिवल्याजवळून सारं उकलून घेन मग तिकडे पिन मार कंठ्या मायजो असं साय म्हणा अशी पोरगी त्या घरात घातली हा मी पाहतो काय तर शिवल्यानं जर सुलाईत पैसे दिलेत मग काही करायचं कामही नाही म्हणा पण माई नाहीच दिले त्यानं पैसे तर मग काय ना काही बोट फिराच लागेल मला बरोबर आता तुझ्या जो काही 2-4 जमत नाही आपलं हा चाल मग बा ये तुम्ही हो ये बा ये बाबा झालं रघु तू हे काम कसा का बोलला मिट्टू सारखा कसा फुटाण्यासारखा बोलला असं तसं सायलेवर संबंध करता तर दलेल्या खाता काय रे 50,000 रुपये थांबा तुम्ही आता तुमचा बजेटच आहे ना थांबा तुम्ही कुठे जासा अरे बा दगडू कटलो कालर बा तू एका झटकन घेणं लग्न करून आजची काही गळ्या ती मिळच नाही राहिली ना बा तिलेच म्हणतो मी घरी सांग म्हणून तू या घेऊ आपण लग्न करून काची काय भाऊ घरी सांगायला ते भेटे आता काय करा मला काही सुचून नाही राहिलं बा अबे जाय ना पोहून घेऊन तिले पुण्या मुंबईत जाय हो तिकडे आपल्या गावातले बंब पोऱ्यात ते खोली मोली देतात तुले करून जाय हो तिकडेच घेणं लग्न करून झमकून घेणं तिकडे हाताने हे तुम्हाला बट्टा लावून ते पोहून ते नाही येत ते म्हणजे मा बापाची मायची मी काही बदनामी करत नाही म्हणते मी काही पोहून येत नाही मी आता 2-4 खेप ट्राय केलं पण ते मिळत नाही देत बाबा बेला का दगडू लेका चापे लेका दोस्ताने लेका तुला घेतलं लेका जमून आणि आमचं कधी पाय तर बा मी त्या काकोळला मरून राहिलो इकडे माईला काहीतरी सेटिंग लावणं बा बस झाला ना आता आपला हात जगन ना काय ना काय आपला आमचाही मेळ पाय बा का बे हो काय ना लेका अशा जर कोणाच्यासाठी पोरी जर पटल्या असत्या तर काल कुत्रे भाऊ हिंडले असते त्याला चड्ड्या नेसवल्या असत्या ना ज्याचं त्यालाच करावं लागते भाऊ ते स्किल आहे त्याच्या यानंच पटवावं लागते पोरगी दुसऱ्याला किती म्हटलं आपण तो पटवून दे पोरगी तर तशा काही पटत नाही आपल्यालाच पटवावं लागते आपली बुद्धी वापरून कोणती पोरगी आपल्या फटकण्यात पडी हे बरोबर पाहा लागते आणि बरोबर फटकणं टाका लागते ते सांग बा ते शिकू मुली तू कसं करा लागते काय करा लागते तर कसं जाय आखा लागते काय बोला लागते काय म्हणा लागते कसं मागे फिरा लागते ते शिकवणं मला तू मग मी पटवतो बाबा पोरगी आपल्याला काही नॉलेज नाही त्यातलं तुझी पोरगी पटा लागते काय आपल्याला वावरातलं माहित आहे बाबा वखर कसा हाणा डवरा कसा हाणा लागते बैल कसा हाणा लागते भर कसा रसा लागते गोणा कसा भरा लागते याची अक्कल आपल्याला पण पोरी पटायची अक्कल नाही कळाय शिकू कळाय आपल्याला जरा शकते गोष्ट भाऊ कोणी कोणाला काही शिकवत नसते आपापली शिका लागते आपल्याला पिक्चर मध्ये जसं पाहतो तसं करा लागते माने बंद करणं ते तुम्ही काय लावलं म्हणतात टिकरूले का विचारून ते होत ना जातले का 1.5 फुटे आहेस तू तुला कोणती पोरी होऊन ते का चालला का मी करतो मातो करतो लेगा जटी थांबतो जरा आपल्या शिल्लक नको बोलू ना मी 1.5 फुटाचा तुला सुद्धाच का गुन्हाच की वानाचाच तुले का टकलेले का एक केस तर नाही त्या डोक्षा चालला मला म्हणाले का तुम्ही दोघेच काल भांडणं करून आले घेणार ना अगोपणा करून राहिले काय लोक हटचाटी बसल्या भांडणं लोक जरा शिकू मला एखादा काही मजाक सैन होत नाही बा त्या विषयी टकलेला का काही बोलत राहते बा मला 1.5 फुटा म्हणते मग हा काही लय सुद्धा आहे काय सांग ना आता मी काही उकरून गोष्ट काढली तर मी म्हटलं होता काही बस करणं आता हनुमाने राहू दे भाऊ तू चुप बस आणि तू चुप बस रे भाऊ झुंबर काय भांडण ना करू खेळणार जे
मी बोलायला तिथं भेटायले चाललो मी आता भेटायला. हा काय बघा आता तू या मेळात काम तू का थांबणार आहे आमच्या काही नाही मी तुमचाही मेळ लागते. तुम्ही कसं मागे मागे फिरत जा ना. तुम्ही ले का आयतच पाहिजे तुम्हाला आयत नसती भेटत हे मेहनत घ्या लागते याच्या माग. चाल बा मी काय फालतू बडबड करून आलो वाटेचा ते वाट पाहिजे असेल माहिती तिकडे. सगळे टाका भिडला ना सगळे थांबवत नाही चालला वेळ भेटायला असं पाहिजे बा माणसाचं. मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. काय बबन मामा बरा मारला बा चक्कर इकडे बरी आठवण आली बा जवायची. घंटा सोडला वाटते शिवलाल भाऊ सोडले वाटते तुम्ही ना. कामाची आज होती काही कामाला धामाची आहेत ते तुम्हीच कामाची आहे पाहुणे बा माया. चला मग येऊन अर्धा मारून ते आठवणी राहिली राजा आज. अर्धा मारणार का म्हणून पाहुण्याची आठवणी राहिली. फुकाचा पाचते ना पाहुणा. मामा मी सोडली राजा दारू. आता मी काही दारू घेत नसतो. हो आता कसं आपलं काम आणि आपणच भले फक्त. राजा पाहुणे बा मोठ्या आशेनं आलतो बा तुमच्याजवळ. काय बा तुम्ही नाही सोडली म्हणता राजा आता. मग द्या 50 द्या ना येतो अर्धा मारून. मामा माझं 50 काय 50 पैसे नाहीत माझं. हा त्या एक सांगा बा त्या घंट्या मेळ आला की नाही आणली की त्याने बायको. अरे पाहुणे बा कावरेल पोट्टा आहे तो ठेवणार आहे का बायको सासऱ्या घरी. त्यानं आणली बाप्पा काल संध्याकाळी मेळही आणला जाईन. तुम्हाला अजून काहीच माहित नाही वाटते खेळ कसा आहे तर. अरे काही हुशार निघाल्या काही लवकर मेळ आणला बा. आम्हाला राजा 15 दिवस लागल ते. यानंच बाबा जागच्या जागी जमवली बाबा बजेट. बाप्पा लग्न झालं नाही दुसऱ्या दिवशी खेळ. नाही पाहिजे तुम्ही 36चा झाला मग आता कदलोक थांबणार आहे ना वय व्हायला त्याले कसं आता कोणाचं हे आहे म्हणा वय झाली की माणसाला पाहिजे असते. ते कसं राहिले ना जाईन त्याच्या यानं. मग कसं मी मला भेटते कुत्र्याला भेटते मला भेटते कुत्र्याला भेटते आणली मग त्यानं बायको केलाय खेळ. बा जमलं बा याला जमलं हे आपल्याला काही जमलं नाही अजून. एवढ्या लवकर फास्ट प्रोसेस. आणि बा मुत्राच्या घंटा सोडून द्या ना ते बावली बिल्डिंग आपल्याला काय करावं लागते आपलं पा काय आता. अरे बबन मामा तो गंठ्या आला ना. घंटन तिकडे पाहुणे बा काय म्हणता. हा घंटन भाऊ बायको आणली बा काही सांगितलं नाही तुम्ही ना. काय आयडिया दिली असतील बा मी तुम्हाला. काय राजा माणसं आहे तुम्ही बा. काही आली ना बा भेटायले. चला माही चिंता मले नाही या लोकांनी होली चिंता पडली बा. जो तो भेटला तो विचारून राहिला मला काय असं नवीन याच्यात. पाहुणे बा काय सांगू मी तुम्हाला काहीच गडबडच तेवढी होती ना. बुडी गोष्टच नाही हे बाबा. पूजा ठेवली कोणती ते आणले बाबा सफरचंद केळण मेळण काय ते वट्टी भरणं काय बाबा तर चालू येतात त्या बायान माया आणि ते जाऊ द्या ते त्याच्यात झाला टाइमपास. राजा सारं झालं राजा भेटायला आले नाही बा तुम्हाला आयडिया दिली तिने म्या आला की मग मेळ. काय बाबा काय विचारूच नका तुम्ही. बुरी गोट होती ते ते सांगायला पुरत नाही आता. कसं एकट्याच भेटली मग सांगेन मी तुम्हाला. काय दुसरा वारे हो घंट्या साया तुझ्या लग्नात मी पुरं उरा पोटा घेतलं माय. आणि तू माझ्या एकच सांगून नाही राहिला काय. तसं नाही ना बाबा भाऊ राजा तुम्ही राजा गलतच वाटते तुम्हाला. काय काही गोष्टी कशा सिक्रेट असतात त्या. मग सांगेन पाहुणे बा चला भाई तुम्ही थांबणार घंट्या थांब ना. थांबते घंटा आता नाही थांबत तो पयाला तास पाय काढते तो. काय घंट्या म्हणते माझे कधी सांगत म्हणते थांब रे बाबू तू चाबीत दाबतो आता थांबतो. मग बापा या कोण नाही लागेल बाबा जो तो आला की ते विचारते काही दुसरा विषयच नाही बाबा. काय बाबा या गावात जसं की मा एकट्याच लग्न झालं. काय बाबा या गावातल्या लोकांना नवं आहे रे. टोन पान आणलं तर तुले त्या खाल तर तू ना जमला ना खेळ मग मजा आली ना. त्याची मजा फजा झपूनच राहिलो मी. झपच लागली मले काही मजा नाही आली काही खेळ झाला नाही. झपीतच गेलं सारं दुकान हिंदुस्तान. हो काय हे बडं गोष्ट आहे सांगा आता. पान कासाठी आणाल तर गेली सारी पावर त्यातली. काय बाबा रिचोता ना बाबासाठी सारे ते काय हेंबाळ्याले का माणसाले का डोळ्या लागत पहिली रात असली गेले का तू झपेल राहिला बा. किती लगा बयाडास तू. बापा गप्पा मारत बसला मी दोघं नवरा बायको. गप्पा कधी झप लागली माहिती पडलं नाही मला. झपूनच राहिलं बा. घोर घोरतच बसलो रातभर. आता पान खाल्लं मला सुस्ती झाली बा. म्हटलं आता करू मग करू आणि काच गप्पा सारा हिंदुस्तान गेलं माय. पाहिले का एवढ्या मेहनत न माय पान आणलं बाबा. त्याच्यात किती पॉवरच्या गोष्टी टाकेल होत्या म्या आणि तुनं सारा फेल ॲटम गमावला आल्या का. इथल्या का बेकारातल्या का तू पुऱ्या काही कामाचा नाहीस बाबा. असं का माणूस तू. पहिली रात होती लगा गाजवली असती तर केली पावर आणि फावर सारी मोरी तो आहे. काय खरं नाही हा पोऱ्या फुस आहे फुस ॲटम हा. मला दिलं असतं तर पुरलं असतं का शिवलाल तुनं. मला लगातून हुंगलं नाही मी मागून तुनं दिलं नाही मला. माही तरी पावर टिकली असती लगा. बनव तुम्ही तुमचं व्हायला आणि सारा याचं पाव द्या मला काय. हो राजा गेम हुकला राजा काही मेळच नाही आला. आणि मला कसं झपच लागली बा. 2-4 दिवस झाली मी कुठं व्हायला होतो ना इकडे पळ तिकडे पळ. त्यामुळे मग ते गडबड झाली असं वाटतं राजा मला. तरी मी म्हणू घंट्या तुले बायकोले आण नको बरं 2-4 दिवस कसं तिकडे राहू दे तिले.
हा तू इकडे जरासा का आराम कर. हा मग रात्री खेळ जमला नसता का, तू या आराम व्हायला असता तर थंडा व्हायला होता म्हणून घे भुकला बाबू तू या. हा हुकला ना आला काय मेळ तू या. आता आज नको हुको जो, आज आणजो बरं मेळ. काय सांगा शिवलाल भाऊ, गप्पा गप्पा काही सुचत नाही. असे प्रश्न विचारते ते की बस हा अशी मग माया करते मावा की बस. हा मला काही कराच नाही वाटत, मग मला झोपच लागते डायरेक्ट. माहिती पडत नाही काय होते काय नाही. तर मग तिलेच काही गरज नाही भाऊ, तिचं पोट भरेल आहे ना. तू करतो खाव खा पण तुला मेळ येत नाही. तुला येते झोप, तू बक्का भयाळात ना बा. अरे पण आज झोपजो नको बाबा, आजच्यानं सोडजो नको बरं. हो आता मग कसं कशी अजून घोर ते पोरगी करीत मग बदनामी तुझी बायको. हा काही कामाचा नाही, हा काही कामाचा नाही. फालतू कसं उलटे खेटरा आपल्या डोक्यावर घेणार जे ना. कसं अशी आपत नाही झाली पाहिजे बा. आता कसा खेळ रचतो जो बा, नाही तर मग काय. नाही मी आज हुकूच नाही देत ना मेळ. आज तर पुरा जाणतो मेळ, काही वांधा नाही ना शिवलाल भाऊ. आज फक्त आज घेऊन येणार तिथे पान आपल्याला. हा आज खाल्लं की नाही बस. हा आज करतोच गेम. पान काय अटी भेटते का बा, तालुक्याला जा लागते अटी काहीच नाही भेटत ते. ते विशिष्ट पान असते बनवून आणायला लागते ते हेंबाड्या. ते का रोज भेटते का. पण काही ना काही मेळ लावा ना, आणा ना एकदा पान आणा ना माझ्यासाठी. बरं आणतो बा. चाल मग बा येतो मी. हा आज मेळ आणतो बा, घंटा नाही रात्री झोपे. चाल बा येतो आम्ही आता. काय ह्या घंट्या फुसफटा का पोर राहिला का, तुला म्हणून पान नको तुझ्याले. मला माहित आहे का एवढा फुसफटा का म्हणून बयाळ आहे. काहीच करत नाही म्हणून तो. मित्र व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्र आज आणतो माझ्या मेळ मी. Kiran Remix.